4 असंख्य 1 लाख कल्प. बापरे, कल्प म्हणजे काय? कल्पवर्ष. भगवंतानी सारीपुत्राला, सारीपुत्र विचार म्हणतोय, भगवान हे कल्प काय भानगड आहे? कल्पवर्ष कसं मोजायचं? भगवंत काय म्हणत, ही सूर्यमाला उत्पन्न, बघा, ही सूर्यमाला उत्पन्न होऊन नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी, आपण ज्या सूर्यमालेमध्ये आहोत, या सूर्यमालेच्या उत्पत्तीपासून तर व्यय होण्यापर्यंतचा कालावधी, याला एक कल्पवर्ष असं म्हणतात. एक कल्प. पुन्हा समजावून सांगताना, ही भातशेती होती, भातशेती, ह्या भातशेतीचं वर्णन करता करताना 1 योजन, बघा, 1 योजन सरासरी 20 किलोमीटर लांब, 1 योजन लांब, 1 योजन रुंद आणि 1 योजन खोल एवढा खड्डा करायचा. आणि त्याच्यात राई आहे ना, सरसो टाकायची, शीग लावायची, लावली, त्याच्यातला 1 दाणा काढायचा, 100 वर्ष होऊ द्यायची, मग नंतर दुसरा दाणा काढायचा. 100 वर्षाच्या अंतरावर जेव्हा हा खड्डा खाली होईल तेव्हा मोजायचं 1 कल्प. आले की नाही बापाशी ना? कशी मोजणी कराल? अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघ. बुद्ध धम्म संघ रत्न अशा आहेत ज्यांचं मोजण्यासाठी कुठलंही वजन नाही, प्रमाण नाही, वस्तुमान नाही आहे. कसं मोजायचं? कसं मोजणार? त्यामुळे हे 3